हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज संडे होता त्यामुळे म्हटलं काहीतरी बनवावं जे लॉंग टाईम टिकन. त्याच्यासाठी मी काय केलं, रात्री शाबू तांदूळ भिजत टाकले होते आणि बाकीचे वगैरे बनवले काय प्रॉब्लेम नाही, पण शाबुदाण्यामध्ये उपवासाला पण काम येतं आणि असं पण होत होतं. त्यानंतर मी थोडंसं एक कढईमध्ये टोपभर पाणी ओतलं आणि ते चांगलं उकळी येऊन देण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत मी एक छोटीशी कढई घेऊन त्याच्यामध्ये कच्चा बटाटा किसला. आपण पुढं बघणारच आहोत आपण काय बनवणार आहे. कच्चा बटाटा कधी पण पाण्यात किसायचा, जेणेकरून तो परत लालसर होत नाही. त्यानंतर मी एक बटाट्याची असे मी 5-6 बटाटे घेतले होते ते चिरण्यासाठी. तर मी एक बटाटा किसून घेतला होता आणि नुसतं पाण्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाकून जर किसला ना आपण त्याच्यामध्ये, तर त्याला रेड कलर असा काही येत नाही. तर त्याच्यानंतर मग मी ते दुसरीकडे ठेवून पाण्याला उकळी आली होती. तर मी कढई ह्या साईडला घेतली, कारण त्या साईडला व्हिडिओमध्ये काही दिसत नव्हतं, तर त्यामुळे मी ह्या साईडला घेतलं. आणि मग त्यानंतर त्यामध्ये जे टोपभर शाबू होते ते मी टाकले. जोपर्यंत शाबूचं पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हे करून घ्यायचे असतात, काय उकळून घ्यायचे असतात. मी आताशी शाबू पाण्यामध्ये टाकले होते. त्यानंतर म्हटलं काहीतरी करावं, तर मग मी 5-10 मिनटे शाबूचे तांदूळ उकळून वगैरे दिले. तोपर्यंत गळले होते, कारण की त्यांना नुसतं हलवत राहायचं, कारण की पाणी कमी झालं होतं. पाणी जास्त पण नाही झालं पाहिजे, कमी पण नाही झालं, म्हणजे मीडियममध्ये झाले पाहिजे. तर अशा प्रकारे मी तोपर्यंत थोड्याशा मिरच्या वगैरे चिरून घेतल्या, कारण की आपण लाल मिरची पण टाकू शकतो आणि हिरव्या मिरच्या पण टाकू, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही करू शकता. तर मी हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या तिकडे. त्यामध्ये बघा असं शाबूदाणा असं शिजले पाहिजे. अजून काय थोडे शिजले नव्हते, अजून मी थोडा वेळ टाकलं, शिजत ठेवले. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि मिरच्या आणि मीठ टाकायचं. मीठ भरपूर टाकायचं, खारट लागलं पाहिजे म्हणून त्याची चव देतं. त्यामुळे मिरच्या कापून टाकल्या. तुम्ही वाटून पण टाकू शकता. तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. तर त्यानंतर मी जो बटाटा घेतलेला तो मस्त सगळ्यांना असा पिळून घेतला आणि मग त्याच्यामध्ये टाकला, कारण की त्याच्यामध्ये पण पाणी असतं. तर ते पाणी काढून घ्यायचं आणि मग तो पिळून वगैरे त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि टाकून भरपूर असं झाला होता. 7-8 बटाटे होते, तर त्याला मी कच्चेच किसले होते. असं छोट्या किसण्याने किसायचं, कारण की मग त्यानंतर ते उरलेला गाळून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये टाकलं हलवून घेतलं. एकजीव करून घ्यायचं ते मिश्रण. त्याच्यानंतर मग त्या वेळेनं झाकण ठेवायचं, कारण की बटाटा जास्त पण नाही शिजला पाहिजे आणि कमी पण नाही. तोपर्यंत कैरी खाल्ली मी मस्त अशी. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर मी थोडं पेपरला तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टाकून थोडंसं घट्ट झालं होतं. मग परत मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं होतं जरा वेळाने. आणि त्यानंतर मी काढायला गेलं, पण ते काही होत नव्हतं. गरम पाणी ॲड करून परत मी असं काढून घेतलं, कारण की गरम आणि ते हात असे चिटकत होते. आणि हे चुकीत म्हणजे नाही का, मी नंतर काय केलं, नंतरच्या पेपरला मी तेलच नाही लावलं, त्यामुळे ते खूप चिटकलं होतं नंतर काढायला. पण तुम्ही तेल लावा, म्हणजे एक नंबर दिसतात, असे गोल गोल निघतात, छान वाटतात. मी तुम्हाला नक्की दाखवेन शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याला तळून वगैरे. त्यानंतर मी पाणी ओतून आणलेलं बघा कसं मस्त झालं होतं. असं पटापट टाकून पटापट असं सगळं हे केलं. तर तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं. आणि ऊन्हात असलं तर ठीक आहे, उन्हात पटकन वाळतं, पण घरामध्ये फॅन खाली टाईम लागतो. त्याला 2-3 दिवस तरी वाळायला लागतात ते, कारण की शहरामध्ये खिडकी म्हणजे उन्हात असं ठेवायला जागाच नसते. त्यामुळे मी ते घरातच फॅनखाली सुकून देते जे काय पदार्थ बनवून ते. आणि आज त्यामुळे आरामशीर होतं सगळं बनवायचं, कारण की संडे होता, सुट्टी होती. मी पटापट वगैरे बनवून घेतलं. आज मी पापडाचे नाही का वडे पण बनवले होते याचे शाबूचे, आणि हे पण बनवलं होतं पापड पण एका दिवसात काय सुट्टीच्या दिवशी. त्यानंतर म्हटलं जरा थोडेसे जेवण करू. हे सगळं झाल्यानंतर मी जेवणाला डाळ भात बनवलेलं फक्त, आणि भेंडीची भाजी बनवली होती. तर डाळ भात अशा प्रकारे डाळ भात भेंडीची भाजी अशी गरमागरम डाळ होती बघा, एक नंबर लागते. सगळ्या तिन्ही डाळीने मिक्स करून डाळ बनवायची, एक नंबर लागते. तर अशा प्रकारे डाळ वगैरे झाली होती. आणि ती टाकल्यानंतर थोडीशी भेंडीची भाजी, आणि भेंडीची भाजी नाही का फक्त मीठ टाकलं होतं, मिरची पण नव्हती टाकली. त्याने 1-2 आंब्याच्या पुडी, मिरची आणि कांदा. अशा प्रकारे माझं संडेचं जेवण तयार झालं आहे. हा संडेचा ब्लॉग आहे, तुम्ही आज अपलोड करते, नक्की तुम्ही पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.